हे माझं दुसरं लग्न आणि स्नेहाचं पहिलंच. हो, माझ्या दुसऱ्या पत्नीचं नाव स्नेहा आहे. तसं वयाने आता 40शी पारी केली आहे. पहिल्या लग्नाच्या वेळी वाटणारी गोड हुरहुर काळजात नाहीच, पण काळजी मात्र खूप आहे. पहिल्या लग्नाने पोळलेले हे हात दुसऱ्या लग्नाच्या बद्दल काळजीत असतील तर काय मोठी गोष्ट. लग्न समारंभात जमलेल्या काय त्या 2-4 माणसांची कुरकुर मलाही कानावर पडत होतीच की किरणच्या नशिबात दुसरी नवरीही सुंदरच भेटले हो. नाहीतर काय, इथं एक लग्न नीट जुळत नाही, पण याचं नशीब हो दुसरं काय. अहो, असतो एकेकाचा राजयोग, पहिली काय कमी होती का, असे एक ना अनेक वाक्य माझ्या कानावर पडत होती. नातेवाईकच ते. जगात न कोणी मारत नसेल कोणत्या हत्याराने, इतके नातेवाईक फक्त शब्दाने आपला खून पाडतात, तेही विना काही सजेशिवाय. अल्पना माझी पहिली बायको. आमच्यात आता घटस्फोट होऊन 5 महिने झाले. सुंदर, कष्टाळू, सुगरण आणि महत्त्वाची म्हणजे सगळ्या नातेवाईकांना जपणारी. ती आयुष्यात आली आणि आयुष्यच सोनेरी झालं माझं. मग हळूहळू संसाराची गाडी आगीन गाडीसारखी झुकझुक करून धावू लागली. सगळं कसं आखीव रेखीव चाललं होतं. लाडाची भांडणे रात्रीच्या शेजारी गोधडीत अगदीच लवकर मिटत होती. सुंदर होतं सगळं, पण सगळे दिवस सारखे नसतात. तसं आयुष्यातले हे जोडवे 4 वर्षात मिटू लागले. माझी नोकरी गेली आणि घराचं स्मशान झालं. नोकरी गेलेले काही दिवस अल्पनाने समजून घेतलं. मीही नोकरीसाठी प्रयत्न करत होतो. त्या काळात मी किती ऑफिसचे उंबरे झिजवलेत मलाच माहीत. मी कंटाळलो, हळूहळू डिप्रेशनमध्ये जाऊ लागलो. मला एक मुलगी होती आणि आता तिला शाळेत घालायचे होते. जवळचे सेविंग संपले होते. अल्पना चिडत होती, माझ्या नाकर्तेपणावर ताशेरे ओढत होती. मीही मग हळूहळू तिच्यावर हात उगारू लागलो. बसल्या बसल्या रिकाम्या मेंदूला अनेक मित्र भेटले आणि मग व्यसनात व्हावत गेलोही. या काळात तिने बाहेर पडायचा निर्णय घेतला. एक दुकान चालवायला घेतलं. हळूहळू तिच्या अथक प्रयत्नातून ते दुकान चांगलं चालू लागलं. घरचे खर्च भागले. मी होतो तिथंच होतो. घर, दुकान, मुलगी आणि मला सांभाळताना तिची तारेवरची कसरत होत होती. ती चिडत होती, भांडत होती, पण मला कसलाच फरक पडत नव्हता. कालांतराने माझी दारू सुटली. मीही कामाला लागलो, पण आमचा संसार दुभंगला होता. बाहेर कमवणारी स्त्री एक अर्थाने पुरुषच होते. ती आत्मनिर्भर असते. तिला गरज नसते पुरुष नावाच्या चाकाची कदाचित. असेच काही अल्पनाबरोबर झाले असावे. आमच्यातलं प्रेम कधीच संपलं होतं. कर्तव्य म्हणून ते लग्न इतकंच. ती घरात राहत नव्हती, सतत व्यस्त. मला वेळ देईनाशी झाली आणि मग मात्र माझ्यातला पुरुष दुखावला गेला. ती सतत मला धाक दाखवू लागली. नवरा जसा बायकोसोबत राहतो त्यासारखी माझ्याशी वागू लागली. माझे कुठलेही मत विचारात घेणं तिला आवडत नसे. मला कशी अक्कल नाही हे ती प्रूफ करू लागली. सुरुवातीला मी पण दुर्लक्ष केलं, पण एक वेळ येतेच की आयुष्यात हे बस झालं हे सांगण्यासाठी. ती वेळ लवकरच आली आणि तिच्या मोठ्या आवाजापुढे मी हतबल झालो, झुरू लागलो. जितके दिवस तिने घर चालवलं तितक्या दिवसाचे आलाप ती गाऊ लागली. मला अपमानित करू लागली. मी खूप थकलो. तिच्या या पुरुषी धाकाची आता वासना मरून गेली. मला ती पूर्वीची अल्पना सापडेनाशी झाली. ही खूपच वेगळी होती, पुरुषी होती. परत 3 वर्ष लागली फारकत घ्यायला. पण या दिवसात मला एक समजलं, ज्या घरात बाई पुरुषाची भूमिका बजावत असते त्या घराचं घरपण शिल्लक राहत नाही. शिल्लक राहतो मरणारं पुरुषत्व त्या घरातल्या पुरुषाचं. ही कथा रिअल स्टोरी आहे. यात फक्त पुरुषाच्या नजरेतून सांगितलंय इतकंच. कोण चूक कोण बरोबर हे सांगितलं नाहीये. कथा कथेसारखी घ्यावी इतकंच. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.